राजूरा तहसीलदार साहब को दिया गया एक बयान। स्थानीय कर्मचारियों को आउटसोर्स किया जाता है। काम के दौरान कर्मचारियों को गालियां दी जाती है। तहसील कार्यालय के सामने बहुमुद्दत धरने आंदोलन कार्यरत कर्मचारी सूरज उपारे, संघर्ष वाहन मालिक संघ के तालुका अध्यक्ष बलवंत ठाकरे, प्रकाश वशाकी, कोटवाना गणतंत्र पार्टी के जिला उपाध्यक्ष महिपाल मरावी आदि ने इस मांग का समर्थन किया। यदि अधिकारी मांग दोहराता है, उन्होंने चेतावनी दी कि वह उससे भी जोरदार आंदोलन करेंगे। सर्वांना जय सेवा। मी महिपाल मरावी, कोटवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष। आज मागील 2 दिवसापासून अनेशा वाहन चालक कामगार संघटना तहसील ऑफिसपाशी 2 दिवसापासून उपाशी राहून आंदोलन छेडत आहे, परंतु याची प्रशासन कुठलीच कारवाई म्हणजे दखल घेत नाही। आपणास विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, वारंवार आम्ही तुमच्याशी बोलणार नाही। कोटवाना गणतंत्र पार्टी अनेशा वाहन चालक संघटनांना सपोर्ट दिलेला आहे। येत्या या 2 दिवसामध्ये जर CPL यांना तुम्ही कुठलीही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन कोटवाना गणतंत्र पार्टीमार्फत करण्यात येईल। एवढीच। अनेशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे, आम्ही सर्व CMPL कामगारांना घेऊन आमच्या संघटनेमार्फत गेल्या 2 दिवसापासून दिनांक 10/6/2024 पासून राजुरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन CMPL कंपनीच्या विरोधात करत आहोत। त्याचे कारण म्हणजे CMPL कंपनीमध्ये कार्यरत कामगारांना 2021 पासून काम करत असलेल्या कामगारांना CMPL कंपनीने जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचे कारण म्हणजे परप्रांतीय कामगारांना जवळच शास्ती इथं ट्रान्सफर करून दिले आणि स्थानिक कामगारांना त्यांनी ट्रान्सफर न करता त्यांना आमचे काम संपले असे पत्र पाठवले। हे धोरण आम्हाला कदाचित मान्य नाही। आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आतापर्यंत शासन प्रशासनाने आजचा 3रा दिवस असताना सुद्धा धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही आणि जर का तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही आता उग्र स्वरूपाचे समोर आंदोलन करू। धन्यवाद। महाराष्ट्र, मी बलवंत विनायक ठाकरे, संघर्ष वाहन चालक मालक संघटना राजुरा महाराष्ट्र। अनेशा वाहन चालक मालक संघटनेतर्फे तहसील कार्यालय राजुरा येथे होत असलेल्या धरणे आंदोलन CMPL माती उत्खनन कंपनीच्या विरोधात सुरू आहे। त्यांच्या समर्थनार्थ म्हणून संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य आम्ही त्यांना समर्थन देत आहोत। त्यांच्या या रोजगार गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्यामुळे त्यांना CMPL तर्फे लवकरात लवकर रोजगार देण्यात यावा, अन्यथा पुढील पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तयारी आहे। धन्यवाद।